सर तुम्ही नागपूरमध्ये केले होते त्यावेळेला उत्तराधिकारी या मुद्द्यावर तुम्ही वक्तव्य केलं होतं. त्याच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी असं म्हटलंय, वडील असताना मुलं उत्तराधिकारी म्हणून विचार करत नाहीत, ही मोगली संस्कृती आहे. 2029चे पंतप्रधान हे मोदीच असणार आहेत, आम्ही तसंच पाहतो असं बोलले. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. 2029ला कोण मुख्यमंत्री होतील किंवा नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही. 2019ला महाराष्ट्रात लोकसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा पराभव झाला. 2019ला नरेंद्र मोदी हे बहुमताचा आकडा गाठू शकलेले नाही आणि त्यानंतर गडबड घोटाळे करून विधानसभा जिंकले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचा. स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलेला आहे, तो नियम त्यांना लागू नाही का? स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे त्यांच्या पक्षात की 75 वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये, हा त्यांचा नियम आहे. आणि तो लालकृष्ण अडवाणींसह मुरली मनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला. मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठीच ते चर्चा करण्यासाठी गेले. 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये, त्यांनी किती बोलू द्या.